नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरती सराव प्रश्नसंच पाहणार आहोत आणि यामध्ये आपण जवळपास 26 प्रश्न जे आहेत हे जनरल नॉलेजवर आधारित घेतलेले आहेत. मित्रांनो, हे 26 जे प्रश्न आहेत आपल्याला तलाठी भरती 2019 ला विचारण्यात आलेले आहेत. हा आपला आजचा 28वा भाग आहे, जो की आपण 2019च्या प्रश्नपत्रिका घेत आहोत. तर यापूर्वी ज्या 27 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याच्या PDF देखील किंवा त्याच्या लिंक, ज्या व्हिडिओ लिंक असतील, तुम्हाला त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तसेच मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न आहेत, त्यामुळे आपण PDF सुद्धा प्रोव्हाइड करतो. तर PDF डाउनलोड जर करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा. किंवा जर लिंक जर ओपन नाही झाली तर सरळ सरळ आपलं टेलिग्राममध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे मराठी नोकरी. जे व्हेरीफाईड चॅनल असेल ते आपलं आहे. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे सर्व इम्पॉर्टंट आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आजचा आपला प्रश्न पहिला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 पुरस्कारामध्ये देशातील स्वच्छतेमध्ये उत्तम प्रदर्शन करणारे राज्य म्हणून कोणत्या राज्याला पुरस्कृत करण्यात आले होते? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, हे काही सर्व प्रश्न आहेत हे 2019 आधारित आहेत. पहा, पण हे प्रश्न आपल्याला GK म्हणून महत्त्वाचे असणार आहेत. आपल्याला जर डेली करंट अफेअर जर पाहायचे असतील तर दररोज सकाळी आपण 9 वाजता एक व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्यामध्ये आपण पूर्ण 2022 या वर्षाचं करंट अफेअर्स घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर पंजाब हे जे आहे स्वच्छ सर्वेक्षण 2019 या पुरस्कारामध्ये देशातील सर्वात स्वच्छ प्रदर्शन करणारं राज्य म्हणून ठरलं आहे. पंजाब. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे. 2018 मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्याला मंजुरी देण्यात आली आहे? कधी? 2018 मध्ये. हा जो प्रश्न आहे आपल्याला हा GK साठी इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. तर खालीलपैकी असं कोणतं वन्यजीव अभयारण्य आहे याला 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर घोडझरी वन्यजीव अभयारण्य किंवा घोडाझरी वन्यजीव अभयारण्य जे आहे ह्याला 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे. 2010 मध्ये महाराष्ट्रामधील टेंबळी गावामधील आधार कार्डचे पहिले प्राप्तकर्ते खालीलपैकी कोण आहेत? म्हणजे आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात पहिलं आधार कार्ड मिळालेली व्यक्ती कोण आहे? जे की गाव आहे टेंबळी गाव आहे. तर त्यातील कोणत्या व्यक्तीला सर्वात पहिल्यांदा आधार कार्ड दिलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर रंजना सोनवणे यांना 2010 साली अशा महाराष्ट्रातील ह्या पहिल्या व्यक्ती आहेत की त्यांना आधार कार्ड मिळालेलं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न चौथा आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षामध्ये एकल वापराच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढून टाकण्याची महत्त्वाकांक्षी योजना शासनाने सुरू केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर खालीलपैकी असं कोणतं वर्ष आहे की त्यामध्ये जो एकल वापर असणार आहे तर त्या प्लास्टिकच्या जेवढ्या काही पिशव्या आहेत त्या कमी करण्याची किंवा काढून टाकण्याची एक योजना शासनाने सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर 2022 या वर्षापासून. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवर विचारण्यात येऊ शकतो, कारण प्रश्न हा महत्त्वाचा आहे, कारण सध्या प्लास्टिक बंदीवर देखील महत्त्वाचे प्रश्न येऊन पडतात. प्रश्न 5वा आहे. थेयाम हा प्रसिद्ध विधी संबंधीचा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर थैयाम या नावाचा एक विधी संबंधीतला एक नृत्य प्रकार आहे. तर तो आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये करतात? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर केरळ या राज्यामध्ये थेय्याम या नावाचा जो एक नृत्य प्रकार आहे तो साजरा केला जातो. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल केरळ. प्रश्न 6वा आहे. खाली दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला आहे. या ठिकाणी लोभी हा शब्द दिला आहे, तर याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 निर्लोभी. लक्षात ठेवा, म्हणजे निर्लोभी म्हणजे काय? तर कसल्याही प्रकारचा लोभ नसणारा, आणि त्याला विरुद्धार्थी शब्द असतो लोभी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे. 2019 चे शौर्य चक्र हे घरावर हल्ला केलेल्या दहशतवाद्यांशी लढाई केल्याबद्दल डॅश या 16 वर्षीय मुलाला देण्यात आलेले आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 2019 ला जे शौर्य चक्र एका 16 वर्षाच्या मुलाला देण्यात आलं होतं, तर त्याच्या घरावरती जो हल्ला केलेला होता तर त्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यासोबत त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे 16 वर्षीय मुलाला 2019चं शौर्य चक्र देण्यात आलं होतं. तर त्या मुलाचं नाव काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 इरफान रमजान शेख. हे जे आहे हे 16 वर्षीय मुलगा होता. 2019 ला त्यांना शौर्य चक्र देण्यात आलं आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 8वा आहे, वेबसाईटच्या पहिल्या पृष्ठाला काय म्हटले जाते? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, जे आपल्या टेक्नॉलॉजीवर 2-3 प्रश्न येणार आहेत त्यात हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी आपण एखादी वेबसाईट ओपन करतो तर वेबसाईटला जे स्टार्टिंगचं पेज दिसतं त्याला आपण पहा काय म्हटलं जातं, किंवा पहिलं पेज जे असतं त्याला काय म्हणतात? लक्षात ठेवा, त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4 होम किंवा होम पेज असं त्याला म्हटलं जातं. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, आपल्याला वेबसाईटवर अजून एक प्रश्न विचारला जातो. पहा, www जे वेबसाईटच्या आधीचे 3 अक्षर असतात तर त्याचा फुल फॉर्म आपल्याला हा नेहमी विचारण्यात आलेला आहे. पहा, जास्तीत जास्त याच्यावरती भर आहे. तर www चा फुल फॉर्म होतो पहा वर्ल्ड वाईड वेब. हा जो आहे हा www चा फुल फॉर्म होतो. पर्याय या प्रश्नाचं उत्तर होईल पहा होम पेज म्हटलं जातं वेबसाईटच्या पहिल्या पेजला. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या भारतीय लेखकाने त्याच्या पदार्पण पुस्तकासाठी ललितेवर श्रेणी अंतर्गत विंडहॅम कॅम्पबेल बक्षीस 2019 जिंकला आहे? किंवा या ठिकाणी आपल्याला पुस्तक विचारलं जातं पहा, विंडहॅम कॅम्पबेल पुरस्कार जो आहे 2019चा तो कोणी जिंकला? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर रघु कर्नाड हे जे लेखक आहेत. पहा मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. तर त्यांनी त्यांच्या पदार्पण पुस्तकासाठी जे काही ललितेवर श्रेणी झाली आहे तर त्यामध्ये विंडहॅम कॅम्पबेल जो पुरस्कार आहे 2019चा तो जिंकलेला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 25 कशाशी संबंधित आहे? भारतीय संविधानाचा अनुच्छेद 25 जे आहे हे कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, 2016ला या प्रश्नाचा उल्लेख लक्षात ठेवायचा MPSC मध्ये करण्यात आलेला होता. तर अनुच्छेद 25 जे आहे हे पर्याय क्रमांक 1 तर धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, औरंगाबाद हे नाव कोणत्या मुघल साम्राज्याच्या नावावरून देण्यात आलं आहे? पहा, जे औरंगाबाद आहे तर त्याला औरंगाबाद जे आहे हे पर्याय क्रमांक 2 तर औरंगजेब बादशाहवरून देण्यात आलं होतं. पहा औरंगाबाद. पण यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न 2 विचारले जातात नेहमी. तर औरंगाबादचं प्राचीन नाव काय आहे? तर पहा, औरंगाबाद शहराचं प्राचीन नाव खडकी आहे. आणि सध्या महाराष्ट्र शासनाने जे मंजूर केलं आहे औरंगाबादचं नामकरण करण्याचं, तर त्या ठिकाणी औरंगाबादचं जे नाव आहे हे छत्रपती संभाजी नगर. पहा, छत्रपती संभाजी नगर म्हणून संमत केलेलं आहे. पहा औरंगाबादचं नवीन नाव. पर्याय 2 औरंगजेब बादशाहच्या नावावरून औरंगाबाद ठेवण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 12 आहे, जानेवारी 2019 मध्ये भारताच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये NH 211 पहा NH 211 म्हणजे नॅशनल हायवे 211 हा जो आहे सोलापूर, तुळजापूर आणि डॅश विभागाचे उद्घाटन केले आहे. म्हणजे नॅशनल हायवे 211 जो आहे सोलापूर, तुळजापूर आणि कोणत्या विभागाचं उद्घाटन केलं? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर उस्मानाबाद. लक्षात ठेवा, सोलापूर, तुळजापूर आणि उस्मानाबाद या विभागाचं उद्घाटन केलं आहे नॅशनल हायवे 211. कालच्या प्रश्नपत्रिकेत मित्रांनो प्रश्न तुम्हाला असा विचारण्यात आला होता की सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद या ठिकाणी पंतप्रधानांनी कोणत्या विभागाचं उद्घाटन केलं किंवा कोणत्या रस्त्याचं केलं? लक्षात ठेवा, नॅशनल हायवे जो 211 आहे त्याचं उद्घाटन केलेलं होतं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल उस्मानाबाद. प्रश्न 13 आहे, डॅश हे महाराष्ट्रातील लोकगीत आहे जे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी गायले जाते. प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा गावाकडील जेवढे काही आपले विद्यार्थी आहेत त्यांना यायला पाहिजे. लक्षात ठेवायचंय. तर महाराष्ट्रातील असं कोणतं एक लोकगीत आहे की जे शेतामध्ये जे राबणारे शेतकरी आहेत ते गातात कशासाठी? तर त्यांना त्यापासून उत्तेजन मिळतं त्यामुळं. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर भालेरी, किंवा भरपूर ठिकाणी त्याला भलरी देखील असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचंय, ज्यावेळी ज्वारी बाजरी ज्यावेळेस काढायचं सीझन असतं त्यावेळी जे हे गीत आहे हे गायलं जातं, ज्याने एक प्रकारे थोडंसं उत्साह म्हणजे त्यांना उत्साह जागा करण्यासाठी भलरी किंवा भालेरी हे जे गीत आहे हे गायलं जातं. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, धर्मशास्त्राचा इतिहास हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? पहा, धर्मशास्त्राचा इतिहास या पुस्तकाचे लेखक. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 पांडुरंग वामन काने हे जे आहेत पहा यांनी लिहिलेलं आहे धर्मशास्त्राचा इतिहास हे पुस्तक. मित्रांनो, महत्त्वाचे आपल्याला 100 जर पुस्तकं पाहायचे असतील, पहा 100 पुस्तकं आणि त्यांची लेखक, तर व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. यामधीलच आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे अल्टरनेट परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. पहा, आपल्याला वाक्प्रचार आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे, याचा नेमका अर्थ काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर नुसती उठाठेव करणे, त्याला म्हणतो पहा आपण लष्कराच्या भाकरी भाजणे. म्हणजे बिना कामाच्या कोणतीही गोष्ट करत राहणे, नुसती उठाठेव करत राहणं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, 2018 या वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये अनाथांना किती टक्के आरक्षणाची घोषणा केली होती? मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा. 2018 या वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने जे राज्य शासन आहे याच्या नोकऱ्यामध्ये जे अनाथ विद्यार्थी आहेत किंवा परीक्षार्थी असणार आहेत त्यांना किती टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती?
तर या प्रश्नाचं उत्तर राहील पहा पर्याय क्रमांक 1 तर 1%. लक्षात ठेवा 1% एवढी जी घोषणा ही राज्य सरकारने केली होती. कशासाठी? तर 2018 या वर्षामध्ये जे काही नोकऱ्या असणार आहेत राज्य शासनाच्या त्यामध्ये अनाथांना आरक्षण देण्याची. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे कोणत्या गोष्टीमुळे आकाशाचा रंग निळा आहे असे आपल्याला वाटते? पहा खालीलपैकी अशी कोणती गोष्ट आहे की त्यामुळे आकाशाचा जो रंग आहे आपल्याला हा निळा दिसतो, म्हणजे जवळपास ब्लू दिसतो. कशामुळे दिसतो? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 जे प्रकाशाचं विकिरण आहे त्यामुळे पहा आपल्याला आकाशाचा रंग जो आहे तो निळा दिसतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा आरोग्य विभागासाठी सुद्धा, तलाठी भरती आणि आरोग्य विभाग भरती दोघातही हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न 18 आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबई शहराच्या सीमेच्या आत स्थित आहे? पहा म्हणजे खालीलपैकी असं कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे जे मुंबई शहर जे आहे आणि त्याची बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या आत आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे हे मुंबई शहराच्या बॉर्डरमध्ये आहे, म्हणजे आतमध्ये आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे मे 2019 महिन्याच्या सुरुवातीला गोवा समुद्र किनाऱ्याजवळ भारतासह इतर कोणत्या देशाचा सर्वात मोठा नौदल अभ्यास जो होता त्याचं नाव आहे पहा वरून तो सुरू केला होता. प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, प्रश्न आहे मे 2019 चा. तर मे 2019 मध्ये गोवा समुद्राजवळ किंवा समुद्र किनाऱ्याजवळ भारत आणि कोणता देश यांच्यातला एक मोठा नौदल अभ्यास झालेला आहे पहा, त्याचं नाव आहे वरुण. तर तो कधी कोणत्या देशासोबत सुरू होता? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये झालेला आहे पहा वरुण या नावाचा नौदल अभ्यास. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे महाराष्ट्र लेदर उद्योग विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या खालीलपैकी कोणत्या विभागाखाली येते? पहा या ठिकाणी आपल्याला एक मंडळ दिलेलं आहे तर महाराष्ट्र लेदर उद्योग विकास महामंडळ. लेदर म्हणजे या ठिकाणी पहा चामडे असा अर्थ होतो. तर हे जे आहे हे कोणत्या विभागाखाली येतं? आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग जो आहे याच्या अंडरमध्ये काम करतं पहा महाराष्ट्र लेदर उद्योग विकास महामंडळ. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे निळावरचा घाम म्हणजे काय? पहा या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिलेला आहे निळावरचा घाम, तर तो म्हणजे काय असतं? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 जो कपाळावर घाम येतो त्याला म्हटलं जातं पहा निळावरचा घाम. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 22 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार स्वतंत्र भारताचे डॅश होते? पहा या ठिकाणी 2 प्रश्न आहेत. तर भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार त्यांना म्हटलं जातं पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. तर ते स्वतंत्र भारताचे काय होते? लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 तर कायदा मंत्री होते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे खालीलपैकी कोणते विभक्तीचे एक वचन आणि अनेक वचनातील प्रत्यय जे आहेत हे सारखे असतात? पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. तर खालीलपैकी अशी कोणती विभक्ती आहे की त्यामध्ये एक वचन, लक्षात ठेवा एक वचन आणि अनेक वचन जे आहेत या दोनांचेही प्रत्यय सारखे असतात? तर लक्षात ठेवायचे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर पंचमी विभक्तीमध्ये एक वचन अनेक वचन दोन्ही प्रत्यय सेम असतात. त्यामध्ये कोणते असतात? ऊन आणि हून. एक वचन मध्ये पण आणि अनेक वचन मध्ये पण ऊन आणि हून हे दोनच येतात. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे महाराष्ट्र शासनाद्वारे धनगरांसाठी कोणत्या तारखेला कल्याण योजनेची घोषणा करण्यात आली होती? पहा धनगरांसाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या दिवशी एक कल्याण योजना जी आहे ही घोषित केली होती? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 2 मार्च 2019 या दिवशी कल्याण योजना जी आहे ही धनगरांसाठी राज्य शासनाने सुरू केली होती. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे सर एडविन ल्युटियन्स सोबत भारताच्या संसद भवनाची रचना खालीलपैकी कोणी केली होती? पहा या ठिकाणी आपल्याला भारताचं संसद भवन जे आहे त्याची रचना दोघांनी केली होती. त्यापैकी एकाचं नाव दिलेलं आहे सर एडविन ल्युटियन्स. तर त्यांच्यासोबत अजून दुसरा कोण होता? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सर हर्बर्ट बेकर. हे जे आहेत हर्बर्ट बेकर आणि सर एडविन ल्युटियन्स हे दोघांनी मिळून भारताची जी संसद भवन आहे त्याची रचना केली होती. पर्याय 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 26 आहे खालीलपैकी कोणते हरित ISO पहा ISO प्रमाणपत्र मिळालेले भारताचे पहिले रेल्वे स्थानक बनले आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 गुवाहाटी. हे जे रेल्वे स्थानक आहे हे भारतातील असं पहिलं रेल्वे स्थानक आहे की त्याला हरित ISO प्रमाणपत्र प्रदान करण्यात किंवा मिळालेलं आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा 2019 मध्ये विचारलेले तलाठी भरतीला 26 प्रश्न. या 26 प्रश्नापैकी आपण किती प्रश्नाचे उत्तर दिले हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा.
तसेच मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF आणि आपल्याला डेली करंट अफेअर जर मिळवायचे असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.